राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पावन भूमीत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील बालाघाटच्या पर्वत रांगेतील घोगलवाडी या गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व दत्ता भाऊ तिडके याचा जन्मदिन असल्यामुळे ना भूतो ना भविष्य त्यांच्या मित्रमंडळीने त्यांचे जन्मगाव असणाऱ्या घोगलवाडी या गावामध्ये सरसावत आहे. कारण एक अत्यंत चारित्र्यवान संपन्न दत्ता भाऊ म्हणून त्यांच्याकडे पाहिजे आणि ते सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन असल्यामुळे ते एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित आहेत. आणि आपल्या वैभवशाली नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लाईव्ह देवकरांच्या माध्यमातून आपण पाहू शकता या गावचे नेते सन्माननीय महेशभाई मुंडे, ओबीसीचे नेते नंदकिशोरजी तिडके तथा भारतीय जनता पार्टीचे नेते संतोष तिडके तथा भारत वावळकर तथा इतर मान्यवर उपस्थित असून त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानी आणि भरभराटीचे जावं म्हणून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षा होत आहे. कारण एक अत्यंत चांगले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिजे जाते. तरी आपण त्यांना विचारू आज जो आपला वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपले मित्र परिवार उपस्थित असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता? मला ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मी आभार मानतो. माझे मित्र परिवार पूर्ण त्यांनी मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्यांचे आभार मानून त्यांचे धन्यवाद. सदरील आंबेडकरी चळवळीतील अत्यंत भूषण व्यक्तिमत्व भारतदादा वावळकर काय सांगताय आज आपण ह्या विद्यमान चेअरमन आहेत गावचे भोगलाडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय चांगुतात्या तिडके यांचे चिरंजीव दत्ताभाऊ तिडके यांचा आज वाढदिवस असल्यामुळे भोगलाडीतील तमाम सर्व युवक तरुण आणि गावकरी यांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जात आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्याबद्दल मी आणि माझे तरुण सर्व मित्रमंडळी भोगलाडीतील यांना दत्ताभाऊ तिडके यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देत आहे. एवढं बोलतो. अक्षय भाया काय सांगताय आपल्या मित्राचा वाढदिवस असल्यामुळे? काय नाही, आमच्या मित्राचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, काय अडचण नाही, काय नाही. आमच्या मित्राचा वाढदिवस आम्ही मस्तपैकी साजरा केला आहे, काय अडचण नाही, काय नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रकाशदादा सोळंके, जयसिंग भैया सोळंके यांच्या विश्वासातील कार्यकर्ते ज्यांच्याकडे भावी पंचायत समिती सदस्य मनुष्यने आणि भोगलवाडी पंचायत समिती गणातील युवकांच्या गळ्यातील ताईत मनुष्यनी पाहिले जाते ते महेश भैया मुंडे आमचे सर्वांचेच लाडके आहेत. भैया आपण दत्ताभाऊंचा वाढदिवस साजरा केलेला असल्यामुळे काय सांगताय? काहीच नाही, माझे जीवलग मित्र दत्ताभाऊ तिडके यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तसं आम्ही सर्व मित्रमंडळांनी आज ठरवलंच होतं की भाऊचा वाढदिवस मोठा करायचा, त्याबद्दल आम्ही साजरा केला आहे. त्यामुळं अजूनही डबल सांगतो की वाढदिवसाच्या खूप खूप मनातून शुभेच्छा. तसेच ओबीसीचे नेते लक्ष्मणरावजी हाके सर यांचे विश्वासू तथा त्यांचे कार्यकर्ते धारूर तालुक्याचे पदाधिकारी नंदकिशोर तिडके काय सांगता ह्या वाढदिवसाच्या माध्यमातून? व तसेच आमचे मोठे बंधू दत्ताभाऊ तिडके यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि ह्यांच्या हातून कुठलं तरी आपलं शालेय समिती असेल, समजा काय जे गावची कुणाच्या कुणा गोरगिरबाची काय अडीअडचणी असतील त्यांच्या हातून कुठलं तरी काम मिळावं. आणि आपलं जे आजचा जे भाऊचा वाढदिवस आपण जे साध्या पद्धतीने जे केलेला आहे तर ह्याचंच ऐकून फळ येणाऱ्या ज्यावेळेस शाळा चालू होती ना आपल्या जिल्हा परिषद, तर ह्या शाळेत आम्ही हे जे वाढदिवसाला जे बाकीचा जे खर्च करायचा आहे ते आम्ही शाळेत ऐकून या मार्फत आमचे काय जे असेल आमच्या जेवढं घडण तेवढं आम्ही करू. भाजपचे नेते आहे संतोष तिडके काय सांगताय? काय आमचे बंधू भोगलवाडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ताभाऊ तिडके यांचा आज आम्ही मित्र कंपनीने या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आहे. त्यांना मी माता लक्ष्मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लावो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून गोरगरीब लोकांची अशीच सेवा घडत राहो. एवढीच पुन्हा एकदा मी माता लक्ष्मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि दत्ताभाऊ तिडके यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
अरे वा, दत्ताभाऊ तिडके यांचा आज वाढदिवस साजरा असल्यामुळे एक अतिशय चांगला आनंदाचा क्षण असल्यामुळे त्यांना पुढील आयुष्य भरभराटीचे सुखसमाधानाचे आणि लक्ष्मी आईच्या पावनभूमीत असणाऱ्या भोगलवाडी गावातून त्यांना यशोदीप घडो अशी परके लाईव्ह देवकरण्याच्या माध्यमातून मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिव्यकरच, बीड. हे गाव नोकरदाराचे गाव, सुजलाम सुफलाम आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम मनुष्याने पाहिले जाते आणि एक आदर्श गाव मनुष्याने या बीड जिल्ह्याच्या पटलावर असं म्हणजे चांगलं गाव मनुष्याने नावारूपास आहे. आणि या गावामध्ये कोणतेही सांप्रदायिक कार्यक्रम असतील, राजकीय कार्यक्रम असतील, चांगल्या प्रकारे साजरे केले जातात. आणि सर्व धर्म समभाव जपून शिनी गुण्या गोविंदांना नादणारे भोगलवाडी गाव मनुष्याने पाहिले जाते. कुणाचा वाढदिवस असेल, लग्न सोहळे असतील अथवा इतर कोणतेही एक कार्यक्रम असतील, अतिशय चांगल्या प्रकारे इतर युवक मार्गाच्या माध्यमातून शिनी नियोजन करून शिस्तबद्ध पार पडले जातात. आणि आज आपण त्याच धर्तीवर आहात, कारण बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या लक्ष्मीदेवीच्या पावनभूमीमध्ये आणि राष्ट्रसंत भगवान बाबाच्या विचारधारेवर चालणारे गाव मनुष्याने भोगलवाडी गावची ख्याती आहे. आणि ते जागृत देवस्थान असल्यामुळे लक्ष्मीदेवीचे गावावर कोणतेच विघ्न येत नाही आहे. आणि त्या लक्ष्मीदेवीला देखील लोक चांगल्या प्रकारे मानतात. आणि आज महेशराव मुंडे असतील, नंदकिशोर तिडके असतील, भारतदादा वावकर असतील, संतोष तिडके असतील अथवा इतर बरेच युवक वर्गाच्या माध्यमातून सेवा सहकारी सोसायटीचे शासनमान्य चेअरमन आहेत दत्ताभाऊ चांगदेव तिडके यांचा आज जन्मदिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला. कारण सर्व धर्म समभाव जपून शिनी कोणत्या पार्टीचा असन, कोणत्या पक्षाचा असन, ह्या विचारधारणा त्यांनी बाजूला ठेवल्या. परंतु आपल्यापैकीच एक युवक जर पुढे जात असेल तर त्याला राजकीय सामाजिक पाठबळ देणं गरजेचे आहे. उदाहरण ठेवतो मनाशी बाळगून शिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश भैया मुंडे यांनी सर्व युवकांना एकत्रित करून शिनी दत्ताभाऊ तिडके चेअरमन यांचा आज जन्मदिन साजरा केला. आणि विशेष त्याच्यात भर म्हणून शिनीच त्यांना VIPच्या माध्यमातून शिनी ड्रेस देखील घेऊन शिनी एक चांगलं कार्य केलेलं असल्यामुळे, कारण भैया नेहमीच हे सुखादुःखामध्ये जाऊन येणार आहे आणि आपल्या हातून कोणाचे चांगले नाही झाले तरी वाईट होणार नाही हा उद्दान ठेवतो महेश भायांच्या हाती असतो. कारण सोन्याचा धूर निघतोय महेश भायांच्या घरातून, परंतु अहंकार गर्व अजिबात नाही आहे. आणि येथील बहादर जनता त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभा राहूनची राजकीय त्यांना पाठबळ देऊन भविष्यात गावचे सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील अथवा जिल्हा परिषद इतर कोणतेही तालुक्याच्या धर्तीवर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पाठवतील. नंदकिशोरजी तिडके OBC नेता हे उदयास नवीन असल्यामुळे चांगले कार्य त्यांच्या हातून घडत आहे. आपण लाईव्ह दिव्यकोरेच्या माध्यमातून पाहू शकता की आता जवळपास 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजलेले असून देखील युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहेत. हे आपण दृश्य पाहू शकताय. एक आदर्श गाव म्हणून भोगलवाडी गावची ओळख आहे. आणि इथं विशेष लक्ष्मीदेवीच्या आशीर्वादाने प्रत्येक घरागणेश नोकरदार आहे, ह्या गावची ओळख आहे. आणि राष्ट्रसंत भगवान बाबाच्या विचारधारेवर असलेले कोणतेही कार्यक्रम असले तरी युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर साजरा करीत आहेत. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवकरच, बीड.